आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, त्रिभाषा संदर्भात चर्चा होण्याची माहिती। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडी संदर्भात देखील बैठकीत चर्चा होणार। बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। पहाटे दिल्लीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। भेटीत राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात चर्चा। पवार गटाचे आमदार रोहित पवारांची आज पत्रकार परिषद। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात करणार प्रश्न उपस्थित। आज दुपारी 4 वाजता होणार पत्रकार परिषदेला सुरुवात। संभाजीनगर मनपाचा कारभारी आज ठरणार। सकाळी 11 वाजता महापौर उपमहापौर पदासाठी निवडणूक। भाजपचे समीर राजूरकर तर एमआयएमचे अशोक हिवराळे आमनेसामने। नाशिक शिवसेनेतल्या अंतर्गत वादावर शिंदेंची मध्यस्थी। शिवसेनेतल्या अंतर्गत वादावर एकनाथ शिंदे काढणार तोडगा। शिवसेनेच्या नगरसेवकांची शिंदे मुंबईत घेणार बैठक। संजय महाकाळकरांनी स्वीकारला पदभार। नागपूर महापालिकेमध्ये विरोधी पक्ष नेतेपदी संजय महाकाळकर। उमेदवारांवर दबाव टाकण्यात आला होता, मात्र आमचे उमेदवार दबावाला बळी पडले नाहीत। माजी आमदार वैभव नाईकांचा टोला। राज्यात 70,000 पदांसाठी नोकर भरती होणार। एमपीएससी कडून 20,000 पदांची भरती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। आजपासून 12वीची परीक्षा सुरू। लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च पर्यंत। परीक्षेसाठी 15,32,000 विद्यार्थ्यांची नोंदणी। गेल्या वर्षीच्या तुलनेत 27,000 संख्या वाढली। नवीन एसी लोकलपैकी पहिली नमुना लोकल 2.5 वर्षात येणार। एमआरपीसीची वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती। तब्बल 238 एसी लोकल खरेदीसाठी गेल्या वर्षी निविदा जारी। सुमारे 19,293 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव। धुळ्यामध्ये पोलीस भरतीची तयारी पूर्ण। बुधवारपासून 133 जागांसाठी पोलीस भरती। पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार मैदानी चाचणी। महाशिवरात्रीनिमित्त मुंबई सावंतवाडी विशेष रेल्वे गाड्या। प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेचा निर्णय। विकासकाची मुजोरी मुंबईच्या मुळावर उठली। पावसाचं पाणी बाहेर टाकण्याच्या केंद्रावर बांधकाम विकासकानं बेकायदा बांधण्यास 7 मजली 2 इमारती। 350 कोटींच्या उंबरठ्यावर बॉर्डर 2। बॉर्डर 2 नं बॉक्स ऑफिसवर 341.47 कोटी रुपयांची केली कमाई।